मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालंय। या प्रकरणात काही दिवसांपासून फरार असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक करण्यात आली आहे। तर आणखी एक आरोपी अजूनही फरार आहे। फरार आरोपींच्या शोधासाठी जंगजंग पछाडणाऱ्या पोलीस यंत्रणा आणि सीआयडी पथकाचं हे मोठं यशच म्हणावं लागेल। पण हे फरार आरोपी पोलिसांना हाती लागण्यामागेही मोठी स्टोरी आहे। तपास यंत्रणाची सतर्कता, हत्येच्या प्रकरणातील एक एक कडी जोडत सुरू असलेला तपास आणि एका डॉक्टरची चौकशी सुदर्शन घुलेपर्यंत घेऊन गेली असं म्हटलं तर वावगं होणार नाही। आज आपण याच घटनाक्रमाची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। हत्येचं प्रकरण गंभीर असल्याने आरोपींच्या शोधासाठी बीड पोलीस, एसआयटी आणि सीआयडीने विशेष पथकं तयार केली होती। या टीमच्या मदतीने आरोपींचे मोबाईल लोकेशन आणि ते ज्या लोकांच्या संपर्कात होते त्या लोकांना गाठून त्यांच्याकडून माहिती गोळा केली जात होती। या चौकशीतून माहिती मिळत होती, पण फरार आरोपींनी त्यांच्याकडील मोबाईल बंद केले होते। नवीन सिम कार्ड घेऊन त्याद्वारे संपर्क केला जात होता, पण तरीही यंत्रणांनी त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून माहिती मिळवली आणि याच माहितीच्या आधारे दोघा जणांना ताब्यात घेतलं। पण यात आणखी एक महत्त्वाचा दुवा आहे, तो म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसे। या प्रकरणात डॉक्टर वायबसे आणि त्यांच्या वकील पत्नीला ताब्यात घेण्यात आलं। आरोपींना मदत संभाजी वायबसेनेच केल्याचं सांगितलं जात होतं। संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून संभाजी वायबसे फरार झाला होता, त्यामुळे तपास यंत्रणाचा संशय बळावला होता। पोलिसांकडून त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात होतं, पण तरीही तो काही हाती लागत नव्हता। मध्यंतरी तो राज्याबाहेर गेल्याचीही माहिती मिळाली होती, परंतु पोलिसांना असा संशय होता की एक व्यक्ती मर्डर झाल्यापासून गायब आहे। तिचा कुणाशी काही संबंध नाही, पण ती नॉट रिचेबल कशी काय होऊ शकते? त्यामार्फत या सगळ्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न झाला। स्थानिकांनाही विचारणा झाली, त्यानंतर वायबसेबाबत प्राथमिक माहिती मिळाली। पुढे अधिक तपासांती डॉक्टर वायबसे आणि त्यांच्या पत्नीला नांदेडमधून ताब्यात घेण्यात आलं। डॉक्टर वायबसेच्या चौकशीतूनच पुण्याचं कनेक्शन समोर आलं आणि या चौकशीतूनच पोलिसांना फरार असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेंचे धागेदोरे मिळाल्याचे आता समोर आलंय। वायबसेंनीच या आरोपींना लपायला मदत केली असं पोलिसांना सुरुवातीला वाटत होतं, पण या गोष्टी अजून कुठेही कागदावर घेतलेल्या नाहीत। ही फक्त प्राथमिक माहिती आहे। पोलीस यंत्रणेकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर यामध्ये स्पष्टता येईल। पण फरार आरोपींना शोधण्यासाठी डॉक्टर वायबसेंनी काही इनपुट्स दिले आणि हे प्रकरण पुढे गेलं इतकं मात्र नक्कीच म्हणता येईल। दरम्यान या प्रकरणात बीड पोलिसांचं विशेष शोध पथक नियुक्त करण्यात आलं होतं। त्यांनी डॉक्टर संभाजी वायबसे यांच्याकडे चौकशी करून गोपनीय माहितीच्या आधारे दोघा आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेकडे पुढील तपासासाठी देत आहोत असं बीड पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटलंय। आता या प्रकरणाचा निकाल काय लागतो आणि आरोपींना काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।